हॅलो माय डिअर फ्रेंड्स. आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप बोललो, आपण खूप सारं एक्सप्रेस झालो म्हणजे समोरच्याला आपल्या गोष्टी कळतात, आपले भाव कळतात, मला काय म्हणायचं आहे ते कळतं. पण तुम्हाला खरं सांगू का, असं खरंच काहीच नसतं. याउलट जे लोक शांत असतात, ज्यांच्या चेहऱ्यावरती शांततेचा भाव असतो, म्हणजेच भुवया ताणलेल्या नाहीत, चेहऱ्यावर कुठे कपाळावर आठ्या नाहीत किंवा रागीटपणाचे भाव नाहीत डोळ्यांमध्ये, तर अशी जी शांत मुद्रावाले लोक असतात त्यांच्या भावना समजून घ्यायला त्यांचे बोलच आवश्यक आहेत असं काही नसतं. त्यामुळे समोरच्याला समजून घेण्यासाठी जितकं आपण कमी बोलू तितकं आपण त्याला जास्त ऐकू. मौनाची शक्ती जितकी फॉलो करू तितकी आपलीसुद्धा कपॅसिटी पॉवर वाढते आतली. आणि म्हणूनच म्हणतात की बोलणं म्हणजे विचार करून बोलणं. माझा प्रत्येक शब्द हा हाय व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीचा असला पाहिजे की जेणेकरून तो समोरच्याला दुःख देणार नाही, समोरच्याला हर्ट करणार नाही किंवा त्याला गिल्टमध्ये टाकणार नाही. म्हणूनच जेवढं आपण मौनात राहू तेवढी आपली सायलेन्सची इनर पॉवर वाढते. सो कमी बोलायचं, हळू आवाजात बोलायचं, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे मधुर विनम्रता त्या प्रत्येक शब्दामध्ये असली पाहिजे. मधुर आवाजात सत्याला धरून बोलायचं आणि विचार करून बोलणं. ह्या सगळ्या जर आपण नियमावली जर फॉलो केल्या आपल्या बोलण्यामध्ये तर काय होईल, आपलं बोलणं एकतर इफेक्टिव्ह होईल, समोरच्याला ते व्यवस्थित समजेल आणि मग तुमचे भाव आपोआप त्याला समजून तो तुम्हाला सहयोग देईल, तो तुम्हाला सहकार्य करेल. म्हणूनच कोणावर उगीचच रागावून बोलणं, म्हणणं पटत नसेल तरी ते पटवून देणं, हे प्रकार आपण टाळायला हवेत. मला जे बोलायचं आहे ते स्पष्ट परखडपणे समोरच्याला न दुखावता भाव समजून घेऊन बोलले पाहिजेत. सो हे या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे समोरच्याने आपल्याला काही प्रश्न विचारला, आपल्याला काही त्याला उत्तर द्यायचं आहे, बोलायचं आहे, तरी छोटासा पॉज घेऊन मगच बोलायचं. ज्याला आपण इन्स्टेड ऑफ रिॲक्टिंग आपण ज्याला रिस्पॉन्डिंग म्हणतो. सो इन्स्टेड ऑफ रिॲक्शन प्लीज स्टार्ट फॉलोइंग रिस्पॉन्स मेथड. So pause for 3 seconds, breathe for a long time or long breath we can say, then exhale and then you can speak. ह्याने काय होतं, मन लगेचच शांत होतं आणि बुद्धी काम करते आणि बुद्धी निर्णय देते. कारण आपण बऱ्याचदा मनाने भावुक होऊन निर्णय त्या भावनेमध्ये घेतो. त्यामुळे असं न करता विचार करून बोललं पाहिजे. सो ह्या होत्या छोट्या